हॅलो इंडिया, स्वागत आहे तुमचं भारताच्या स्वतःच्या स्टार्टअप मंचावर, जिथे तुमच्या बिझनेस आयडियाज तुम्हाला बनवू शकतात देशाचा पुढचा बिझनेस टायकून. जिथे तुमची भाषा, वय, रंग, जात पात नाही पाहिली जाते फक्त तुमची जिद्द, तुमच्या आयडियाची ताकद. ज्याच्या आयडियाला मिळते इन्व्हेस्टिंग टायटन्सची साथ, तोच बनतो आयडियाबाज. आयडिया तुमची, पैसे आमचे. पुढे जाण्यापूर्वी स्वागत करा आमच्या इन्व्हेस्टिंग टायटन्सचं. लक्झरी डिझाईन्स आणि हॉस्पिटॅलिटी आणि लीडरशिपचा अनोखा संगम, टेला लीडर्स क्लबचे फाउंडर जिमी मेस्त्री. प्लीज वेलकम अवॉर्ड विनिंग जर्नलिस्ट आणि एंटरप्रेन्योर शी द पीपल आणि गायत्रीची फाउंडर शैली चोपडा. इंदौर पासून अमेरिकेपर्यंत बिझनेसचे पारखी, सिरियल इन्व्हेस्टर व्हीसी फ्रॉम वॉशिंग्टन DC संदेश शारदा. लिबर्टी शूजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनुपम बन्सल. बोलूया आपल्या पुढच्या इन्व्हेस्टिंग टायटनला. युगांपूर्वीच्या आयुर्वेदाच्या ज्ञानाला मॉडर्न बिझनेस बरोबर जोडून लाखो घरांपर्यंत पोहोचवणारे यंग एंटरप्रेन्योर्सचे फेवरेट अर्जुन वैद्य. वेलकम टायटन्स. आज याच आशेबरोबर की आज एकापेक्षा एक आयडियाबाज इकडे येतील आणि तुमच्याकडून खूप सारा फंड घेऊन जातील. आम्ही बोलवणार आहोत आपल्या पहिल्या आयडियाबाजला. मित्रांनो, काही बिझनेसेस असे असतात की जे लोकांचं आयुष्य सोपं करतात, पण काही आयडियाज अशा असतात ज्या बिझनेसला सोपं बनवून टाकतात. असे दोन मित्र ज्यांनी भारतामध्ये इन्शुरन्स करणाऱ्यांचं काम एकदम सोपं करून टाकलं. चला बोलूया अनुज आणि सनील. नमस्ते इन्व्हेस्टर्स, मी आहे अनुज पारे आणि मी आहे सनील. आणि आम्ही आहोत स्वप्नांची नगरी मुंबईहून. आज प्रत्येकाची इच्छा असते सेफ राहायची, सुरक्षित राहायची, प्रत्येक अडचणीतून वाचण्याची. रस्त्यावर बाईक चालवताना सेफ्टीसाठी हेल्मेट घालतात, ऍक्सिडेंट पासून वाचण्यासाठी. गाडीमध्ये सीट बेल्ट, सेफ्टी फर्स्ट. कोविडच्या काळी मास्क आणि सॅनिटायझर रोजचं रुटीन बनलं होतं. आणि उन्हामध्ये सनग्लासेस, सनस्क्रीन, UV रेज पासून बचावासाठी. पण एवढ्या सगळ्या प्रोटेक्शन नंतरही ऍक्सिडेंट्स होतात, इन्फेक्शन्स होतात आणि आजारपणही येतात. आणि कदाचित यांच्या ट्रीटमेंटमध्ये जीवनभराची सेविंगही जात. याही पेक्षा खराब, ते वर्षानुवर्षांची कर्ज काढतात. भारतात आजही 90 कोटी लोकांकडे हेल्थ इन्शुरन्स नाहीये. ना गिग वर्कर्सकडे, ना स्टुडंट्स, ना छोटे दुकानदार व त्यांचा परिवार. लोक विचार करतात इन्शुरन्स अवेलेबल तर आहे, पण प्रत्येक जण घेत का नाहीयेत? कारण इन्व्हेस्टर्स सगळीकडे इन्शुरन्स विकण्याच्या गोष्टी करतात. कोण घेऊ शकतं यावर काहीच चर्चा नाही. 140 करोडच्या लोकसंख्येमध्ये आजही फक्त 6 करोड लोकांकडे रिटेल इन्शुरन्स आहे. महागाई वाढत चालली आहे, रिटेल इन्शुरन्सच्या दरात आणखीन वाढ होत चालली आहे. आणि ज्यांच्याकडे पैसा आहे अनेकदा त्यांनाही इन्शुरन्स मिळत नाही. एकतर त्यांचं वय जास्त आहे, किंवा एखादी मेडिकल कंडिशन, किंवा ते ओव्हरवेट आहेत. तर सांगा इन्व्हेस्टर्स, पूर्ण भारत सुरक्षित कसा होणार? तर याचं उत्तर आहे ग्रुप इन्शुरन्स. ग्रुप इन्शुरन्स एक असा प्रोग्राम आहे जो कोणताही ग्रुप आपल्या मेंबर्ससाठी घेऊ शकतो. मग ती एखादी कंपनी असू शकते जी आपल्या एम्प्लॉईसाठी घेईल, एखादी सामाजिक संस्था असू शकते जी आपल्या मेंबर्ससाठी घेईल, किंवा ऍपचा प्लॅटफॉर्म असू शकतो जो आपल्या युजर्ससाठी घेईल. समजा एक घर 1 किलो तांदूळ विकत घेत आहे आणि त्याच्याच बदल्यात त्या एरियातली सगळी घरं मिळून 1000 किलो. तर या दोघांमध्ये स्वस्त काय मिळणार? ग्रुप डिस्काउंट. करेक्ट. तसंच आपण ग्रुप इन्शुरन्स बल्क मध्ये विकत घेतल्याने स्वस्त पडतं. आणि हे फक्त स्वस्तच नाही, सोपं पण आहे. यात कुठलंही वयाचं बंधन नाही, ना कुठलीही मेडिकल टेस्ट, नाही कोणतं पेपर वर्क. यात छोटा दुकानदार असो वा मोठ्या कंपनीचा मालक, प्रत्येक जण ग्रुप इन्शुरन्स विकत घेऊ शकतो. तर यात भारत शुअरचं काय काम? तर भारत शुअर एक असा प्लॅटफॉर्म आहे जो प्रत्येक संस्थेला साथ देतो जेणेकरून त्यांना ग्रुप इन्शुरन्स विकता येईल. मग तो एजंट असो, ब्रोकर असो, एक फिनटेक असो वा एखादी बँक असो, आम्ही सगळ्यांना साथ देतो आमची टेक्नॉलॉजी, आमचे क्लेम्स, ऑपरेशन सपोर्ट्स आणि आमच्या इन्शुरन्स पार्टनरशिप बरोबर. म्हणजे ते इन्शुरन्स विकण्याच्या लायक बनतील स्वतःच्या ब्रँडिंग सोबत. जसं UPI ने पेमेंटला सोपं बनवलं, तसंच भारत शुअर ग्रुप इन्शुरन्सला सोपं बनवतं. तर इन्व्हेस्टर्स, आमची अपेक्षा आहे 1 करोडच्या बदल्यात 1% इक्विटी, जेणेकरून अजून नवीन पार्टनर्स पर्यंत पोहोचू. चला मिळून भारताला सुरक्षित बनवूया. बिफोर आय ओपन इट फॉर देम, मला तुम्हाला हे विचारायचं की ग्रुप इन्शुरन्सची आयडिया आली कुठून? ही पॅन्डेमिकची वेळ होती. सगळ्यांना अडचणी येत होत्या, प्रॉब्लेम्स येत होते, स्पेशली हॉस्पिटलचे बिल्स वाढत जात होते.
आणि तिथून कळलं की इन्शुरन्स ही अशी गोष्ट आहे जी घ्यायला लोक संकोच करतात आणि स्वतःहून घेत नाहीत. मग आम्ही विचार केला की बघा, प्रॉब्लेम तर होतोच आहे, हे डायरेक्टली तरी कोणी घेणार नाही. मग आणखी एखादं कारण असेल ज्यामुळे इन्शुरन्स डिस्ट्रीब्यूट करता येईल, तर आम्ही एक मार्केट स्टडी केला. पण आमच्या या प्रॉब्लेमची एक दुसरी बाजू होती. एक तर होती रिटेल इन्शुरन्सची अफोर्डेबिलिटी आणि एलिजिबिलिटी, पण एक मेन बाजू होती ऍक्सेसिबिलिटीची, की 90% ऑफ द इंडियन वर्कफोर्स अँड जनता ती कॉन्सन्ट्रेटेड आहे एसएमईज मध्ये, जिथे मोठे ब्रोकर्स पोहोचू देखील शकत नाहीत. तर आम्ही विचार केला की एसएमईज पर्यंत आपण कसे पोहोचणार. त्यासाठी आम्ही हे वेंचर सुरू केलं की आम्ही पूर्ण डिस्ट्रीब्युशन चेनला आमच्या कॅपेबिलिटीजने इक्विप्ड करतो, ज्यामुळे ते पुढे जाऊन ग्रुप इन्शुरन्स आरामात विकू शकतील. यामुळे इन्शुरन्स कंपनीचं काम सुद्धा सोपं होऊन जातं, कारण त्यांना प्रत्येक ब्रोकर आणि एजंटशी बोलायचंच नाहीये. त्यांना सरळ एक माध्यम दिलंय ज्याच्या थ्रू पुढे आणखी चॅनल पार्टनर्स थ्रू आपलं इन्शुरन्स पेनिट्रेट करतील. टायटन्स हे खूपच एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन आले आहे आणि एक असं माध्यम बनवलंय ज्याची गरज कदाचित सगळ्यांनाच आहे. बाकी बिझनेसच्या गोष्टी मी तुमच्यावर सोडतो. तुम्ही जर आम्हाला हे सांगा, एक नॉर्मल डिरेक्ट इन्शुरन्स जे एक ऑर्गनायझेशन घेतं आणि जे भारत शुअर देतं, त्यामध्ये फरक काय? आम्ही ऑर्गनायझेशन कडे डायरेक्टली जात नाही आहोत. तुमच्या ऑर्गनायझेशनला एखादा एजंट किंवा ब्रोकर किंवा तुमच्या बँकेचा रिलेशनशिप मॅनेजर तो विकेल, पण ते विकण्याची क्षमता त्याच्यात असायला हवी. ती क्षमता आणि सक्षमता आहे जी आम्ही त्यांना पॉवर करतोय, की आमचा पूर्ण एक टेक प्लॅटफॉर्म आहे, पूर्ण व्हाईट लेबल, त्यांच्या ब्रँडिंग बरोबर तो पुढे विकू शकेल. मला सांगा, यात आणि टीपीए मध्ये काय फरक आहे? सो टीपीए इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अ इन्शुरन्स कंपनी, आणि आम्ही जे आहोत ते ब्रोकरला सपोर्ट करतोय, एजंटला सपोर्ट करतोय, विच इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द क्लायंट. तुमच्यापैकी कधी कोणी क्लेम फाईल केला असेल तर तुम्हाला किती एन्झायटी होते, तर तो जो एक पूर्ण ह्युमन लेड सपोर्ट कपल्ड विथ अन AI इंजिन, त्याच्या थ्रू आम्ही त्या पूर्ण एक्सपिरियन्सला सिम्पल करतो आणि युजर फक्त त्याचे क्लेम डॉक्युमेंट आम्हाला देतो. आमची टीम विथ AI इंजिन डॉक्युमेंट्सना सेग्रिगेट करतं, क्लेम फॉर्म ऑटोफिल करतं आणि मग इन्शुरन्स कंपनीमध्ये सबमिट करतं किंवा TPA ला सबमिट करतं. तुम्हाला पैसे कोण देतं? आम्हाला पैसे मिळतात आमच्या पार्टनर्स कडून, कारण ते आमचा इन्फ्रा सपोर्ट यूज करतात. एक एम्प्लॉई हेल्थ इन्शुरन्सची काळजी का करेल? कारण त्यांच्याकडे तर ESIC ऑलरेडी मिळतो, करेक्ट. PF पण मिळतो. तर ग्रुप इन्शुरन्सचं महत्व काय आहे ते आम्हाला नीट समजा. ESIC जे आहे ना, त्यात इन्फ्रास्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं ना, तर तिकडे जाऊन इलाज करणं ही एक फार मोठे चॅलेंज सारखं आहे. थँक्यू प्रतीक सो मच फॉर हायलाइटिंग की ESIचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या समान देखील नाहीये. आणि 6 करोड पेक्षा जास्त MSME आहेत भारतात, जी 10 पेक्षा कमी एम्प्लॉईजना रोजगार देते. आणि मग त्यांना ESIC द्यावं लागत आणि नाही. त्यांना ESI नाही मिळत, कारण ESI ची एलिजिबिलिटी 10 एम्प्लॉईजच्या वर आहे. थोडंसं तुम्ही हे सांगा की एका माणसाला मल्टिपल पद्धतीने इन्शुरन्स मिळत असेल, पण ते बेनिफिट मल्टिपल मिळतात की ते प्रीमियम एका अर्थी वेस्ट होऊन जातं? आज प्रत्येक एम्प्लॉईला आपल्या कॉर्पोरेट थ्रू जर इन्शुरन्स मिळत असेल, समजा 5 लाख रुपये, तर तो एम्प्लॉई त्याला टॉप अप करू शकतो 30 लाखांनी. आणि ह्यात त्याचं जे कव्हर आहे ते 5 लाखांनंतर पुढच्या 30 लाखांवर ट्रिगर होईल. तर तो जे प्रीमियम भरेल 30 लाखांसाठी ते फक्त 2 किंवा 2,500 असेल. आणि त्याच्या उलट जर का त्याने पूर्ण 35 लाखांचं कव्हरेज घेतलं तर त्याला 20,000 रुपये भरावे लागले असते. अनुज, अजून एक गोष्ट समजावा मला. या इन्शुरन्स बिझनेसमध्ये तुमचं मार्जिन ऑलरेडी थिन मार्जिन कमिशन एजंट किंवा ब्रोकर कडून तुम्ही मार्जिन घेताय. हां. तर तुमचं मार्जिन स्ट्रक्चर थोडं समजावा, की तुम्ही थिन मार्जिन घेऊन कसं इतकं रेव्हेन्यू Business करताय करताय आणि तुम्ही. कसे प्रॉफिट पर्यंत पोहोचणार आहात? 15%चं मार्जिन आहे इन द व्हॅल्यू चेन, ज्यामधले आम्हाला जवळपास 5% तर मिळतात. मार्जिन्स कमी होतात. लार्जर म्हणजे ब्रोकर 15% मार्जिन घेतात आमच्याकडून? मी सर, तुमच्या ब्रोकरने तुम्हाला टोपी घातली आहे, सर. नाही, जेव्हा तुम्ही पाहाल की लार्जर एंटरप्राइजेस मध्ये मार्जिन फार कमी होतात, 2 ते 5% पण एसएमईचं पाहाल त्यांचं प्रीमियम साईज पण कमी असतं आणि मार्जिन्स ब्रोकर 15% पण कमी येतात. 15%. हेल्दी पोर्टफोलिओ पण यामुळे. आहे अँड इट इज व्हेरी चीप फॉर एसएमईज एज वेल. स्मॉलर द तिकीट साईज हायर द मार्जिन, कळलं. लार्जर द तिकीट साईज Okay. स्मॉलर द Makes मार्जिन. अनुजजी, मला सांगा,
तुम्ही आतापर्यंत किती लोकांना कव्हर केलं आहे या पॉलिसीच्या थ्रू? सो आम्ही 2 लाख लोकांपर्यंत इन्शुरन्स ऑलरेडी पोहोचवला आहे. आमचा गोल आहे की पुढच्या 5 वर्षात 5 करोड लोकांपर्यंत पोहोचायचं. तर मग सांगा, तुमच्या टोटल 9 करोड मध्ये आतापर्यंत किती क्लेम्स आलेले आहेत आणि तुम्ही प्रॉफिटेबल आहात? रिव्हेन्यू आमचा ARR आहे 9 करोड अँड ते 75 लाख पर मंथ वर चाललंय. 75 लॅक्स पर मंथ वर चाललोय आम्ही. आणि आम्ही 10,000 पेक्षा जास्त क्लेम सेटल केलेले आहेत. आणि आम्ही इंडियाचे टॉप वोटेड इन्शुरटेक आहोत विथ 4.9 युजर रेटिंग बरोबर. नाही, ते सगळं ठीक आहे, पण यात प्रॉफिट किती होतंय तुमचं? यामध्ये आमचं प्रॉफिट आहे म्हणजे आता मंथली बेसिसवर आमचा बर्न आहे 5 ते 7 लाख रुपये. आणि आम्ही आता येणाऱ्या पुढच्या 3 महिन्यांमध्ये प्रॉफिटेबल सुद्धा होणार म्हणजे आहोत. सध्या तरी तुम्ही निगेटिव्ह? येस. हा, एक मार्केट डिमांड घेऊन पाहूया. हे कळेल की आपल्या ऑडियन्सला किती कळलंय. तुमची वेळ सुरू होते आता. फार 50-50 वाला मॅटर झालाय. सो 45% लोकांना वाटते की या प्रॉडक्टची यांना गरज आहे आणि 56% लोकांना वाटते की त्यांना याची अजिबात गरज नाहीये. एकदा तुमची आस्क सांगाल? आमची अपेक्षा आहे 1 करोड फॉर 1% इक्विटी. तर 100 कोटींची व्हॅल्युएशन बोलताय तुम्ही? येस. मग हे पण समजावा आम्हाला, कारण संदेशजी 100% विचारणार आहेत. मार्केट बेंचमार्कच्या हिशोबाने 11x व्हॅल्युएशन का बरोबर? जर आम्ही मोठ्या प्लेयर्स बद्दल जरी बोललो, लाईक पॉलिसी बाजार, ते सुद्धा आज 17x मल्टिपलवर ट्रेड करतायत ऑन द स्टॉक मार्केट. ते लिस्टेड आहे ना? ते लिस्टेड आहेत, पण आम्ही हाय ग्रोथ कंपनी आहोत. नॉन लिस्टेड विल बी 50% ऑफ लिस्टेड. नाही, तरी पण 8.5 हो, झाले ना. ते तेही संदेशजी कितपत तर बरोबर या आहे? गोष्टीला पण अग्री होणार नाहीत. हो, मी नाही जाऊ शकत. म्हणून मी हे म्हणतोय की माझ्या मते हे बाकी टायटन्स जे इन्व्हेस्ट करणार आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला डील थोडी स्वीटन करावी लागेल. मी बाहेर पडतो यातून, मी तुमच्यावर हात नाही मिळू शकत. अर्जुन, तुम्ही? दरवेळेस जेव्हा माझं इन्शुरन्स स्टार्टअप्स बरोबर बोलणं होतं तर ते माझ्या इंटेलिजन्स लेवलच्या वर जातं. तर यासाठी नाही की कंपनी चांगली नाही किंवा तुमची टेक चांगली नाहीये. मला इन्शुरन्स बिझनेस कळतच नाही, त्यामुळे आज मी तुमच्याशी हात मिळवू शकत नाही. शैली, तुम्ही? मी यांच्याबरोबर बिझनेस करू शकते, पण निवेश करण्यासाठी मला असं वाटतं की मी इन्शुरन्स बिझनेसमध्ये या क्षणी नाही करू शकणार, कारण माझी प्रायोरिटी दुसऱ्या सेक्टर्समध्ये आहे. जिमी? अगदी ह्यांच्यासारखंच मी बऱ्याच पॉलिसीज रन करत असतो. आमच्या पारशी समाजासाठी सुद्धा मी बऱ्याच पॉलिसीज Oh, रन nice. करतो आणि त्या गोष्टीसाठी मी तुमच्याकडे नक्कीच येईन ॲज अ क्लायंट. पण ॲज अ इन्व्हेस्टर मला ह्यात इन्व्हेस्ट करायला नाही आवडणार. अनुपमजी? इन्शुरन्स एक इन्शुरन्स प्रोडक्ट जास्त महत्वाचे आहे. टेक मला वाटतं की कमी इम्पॉर्टंट आहे, कारण हे एनेबलर आहे आणि रिअल बेनिफिट इन्शुरन्सच्या व्हॅल्यू मध्येच गुंतलेलं आहे आणि जे ह्यात नाहीये, तर त्या कारणामुळे मी आउट आहे. या प्रोडक्ट मध्ये गेम चेंजर मला दिसत नाहीये. मला वाटतं आमच्या टायटन्सना पण थोडाफार अजून वेळ घ्यायचा आहे या. इन्शुरन्सच्या या कॉम्प्लेक्स वर्ल्डला समजून घ्यायला. तोपर्यंत तुम्ही तुमचा बिझनेस डेफिनेटली. करत राहा आणि आम्ही आशा करतो की तुम्ही लवकरात लवकर आयडिया बाज मध्ये परत या. थँक्यू. थँक्यू. तर आपल्या ऑडियन्समध्ये बडिंग ऑन्टरप्रेन्युअर्स बसलेत. त्यांचे काही प्रश्न आहेत, तर ऑडियन्स क्वेश्चन घेऊन टाकूया. माझं नाव वर्धन वेलटकर आहे. मला हे विचारायचं होतं की पुढे जाऊन सोशल मीडियामध्ये किती मार्केटिंग इम्पॉर्टंट असेल आणि रिटेल मार्केटिंग कसं बॅलन्स करायचं, कारण काही काही प्रोडक्ट्सचे रिटेल जास्त असतात. तर मला सांगा की डिफरन्शिएट कसं करायचं की कोणत्या मार्केटमध्ये शिरायचं. तर सगळ्यात आधी तुम्ही ज्या गोष्टी डिस्कवर करता त्या तुमच्या मोबाईल फोनमध्ये असतात. हां. त्यामुळे ब्रँड्स जो काही ब्रँड बनवतायत किंवा आपली आयडिया ज्या प्रकारे एक्झिक्यूट करतायत ते पहिल्यांदा तिथेच जाऊ इच्छितात जिथे त्यांचं ऑडियन्स आहे. आणि ऑडियन्ससाठी जास्तीत जास्त ब्रँड जिथे आहेत तर ते ऑनलाईन आहेत. ते तिथे बघून, त्यांना समजून, त्यांची ॲक्च्युअल पडताळणी करण्यासाठी मार्केटमध्ये नक्कीच जातात अशा काही गोष्टींसाठी. पण पहिलं कम्युनिकेशन, कनेक्शन, इमोशन ऑनलाईनच असतं मोस्ट ऑफ द ब्रँड्ससाठी. ओके. तर सोशल मीडिया किंवा फ्युचरमध्ये अजून कुठला त्याचा फॉर्म असू शकतो, तो बऱ्याच ब्रँड्ससाठी आधी डिजिटलच असेल, मग फिजिकल, त्याच्यानंतर. शैलीजी, हा डिबेटेबल पॉइंट आहे. तर आय थिंक
राईट बॅलन्स अप्रोच मध्ये खूप गरजेचं आहे आणि सगळ्या टच पॉइंट्सना तुम्ही लक्षात घेतलं. कम्पॅरिझन करू नका. आय थिंक प्रत्येक कॅटेगरीचा रेलेव्हन्स महत्वाचा मीन्स आहे. सोशल मीडिया इज नॉट द ओनली थिंग Correct. बट इट्स ॲब्सोल्युटली अनअवॉइडेबल. थँक्यू 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 सर टायटन्स. थँक्यू